प्रकाश आंबेडकरांच्या आरक्षणाबाबतच्या विधानांना खळबळ उडालेली आहे। ओबीसी आरक्षणाकरता धोक्याची घंटा असल्याचा दावा करण्यात येतोय। विधानसभेला 225 मराठा आमदार आल्यास धोक्याची घंटा आहे। पवारांना 225 मराठा आमदारांना निवडून आणायचंय असं आंबेडकर म्हणतात। ओबीसींचं धोक्यात आलेलं आहे, एससी एसटीचं नाही। मी मगाशी जसं म्हटलं की मागच्या लोकसभेमध्ये 31 मराठा समाजाचे असणारे खासदार निवडून गेलेत, ही असणारी परिस्थिती आहे। आणि आत्ता आपल्याला असणारं दिसतंय की शरद पवारांचं वक्तव्य आहे की 225 समाजाचे उमेदवार निवडून येतील, ही माझ्या अंदाजानं धोक्याची घंटी आहे। दरम्यान शरद पवार आपल्या भाषणात नेमकं काय म्हणाले तेही पाहूया। महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणुकी त्यावेळेला 288 ज्या जागा आहेत त्या 288च्या जागेमध्ये मला चित्र असं दिसतंय 225पेक्षा जास्त जागा या विरोधकांच्या येतील आणि त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण बनण्याची अपेक्षा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।